महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा सीमोल्लंघनाचा दसरा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी देवी ही सिंहासन सोडून मंदिराबाहेर येत असते। यावेळी देवीचं माहेर म्हणजेच नगर येथील भुराण नगर इथून देवीसाठी मानाची पालखी आणली जाते। देवीच्या मूर्तीला 108 साड्या या परिधान करून याच पालखीमध्ये देवीला बसवलं जातं आणि मंदिर प्रदक्षिणा मारली जाते। पिंपळाच्या पारावर पालखी विसावा घेतल्यानंतर देवीची आरती होते। देवीची आरती संपन्न झाल्यानंतर देवीला पुन्हा एकदा श्रमनिद्रेमध्ये झोपवलं गेलंय। पुढील 5 दिवस म्हणजेच पौर्णिमेपर्यंत देवी श्रमनिद्रेमध्ये असणार आहे। हा सोहळा यंदाही भक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि धार्मिक परंपरेनुसार पार पडला। भल्या पहाटेच मंदिर परिसरामध्ये भक्तांची गर्दी उसळलेली होती। कुंकू उधळून आणि पुष्पवृष्टी करून संपूर्ण परिसर रंगून गेला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूयात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सीमोल्लंघनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आहोत। मंदिर परिसरामध्ये जर पाहिलं तर आई तुळजाभवानी देवी सीमोल्लंघनासाठी सिंहासन सोडून आता बाहेर आलेली पाहायला मिळते। धार्मिक मान्यतेनुसार जर बघितलं तर आजच्याच दिवशी आई तुळजाभवानीनं महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर आई तुळजाभवानी हा संपूर्ण विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर आलेली आहे। मंदिराची प्रदक्षिणा या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या उत्साहात जर बघितलं तर या ठिकाणी मानकरी असतील, तुळजापुरातील पुजारी असतील, भाविक असतील, त्यानंतर म्हणजे मंदिर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपूर्ण हा जो काही सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर बघितलं तर पिंपळाचं पार आहे आणि या ठिकाणी पालखी जी आहे ती सध्या उचललेली पाहायला मिळते। मोठ्या उत्साहात संपूर्ण उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुळजापूरकरांनी या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। राज्यभरातून भाविक जे आहेत या नवरात्रोत्सव काळात तुळजापुरात दाखल झालेले आहेत आणि याच काळात जर बघितलं तर हा जो नयनरम्य सोहळा आहे तोच अनुभवण्यासाठी आज तुळजापुरात मोठ्या संख्येनं संपूर्ण भाविक या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। त्या संपूर्ण नवरात्रोत्सव काळात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात धार्मिक असेल सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल जी आहे ती तुळजापुरामध्ये पाहायला मिळालेली होती आणि आज या संपूर्ण धार्मिक विधी असतील सांस्कृतिक कार्यक्रमानंतर आई तुळजाभवानीचा आज सगळा नयनरम्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतो। आई तुळजाभवानीच्या जी काही मूर्ती आहे ती या ठिकाणी बाहेर आणण्यात आलेली आहे। त्यापूर्वी जर बघितलं तर 108 साड्या ज्या आहेत त्या देवीला परिधान करण्यात आलेल्या आहेत। गुलाल असेल त्याचबरोबर फुलाची पुष्पवृष्टी करत संपूर्ण मंदिर परिसरातून हा संपूर्ण सोहळा जो आहे तो या ठिकाणी अनुभवायला मिळालेला आहे। सीमोल्लंघन झाल्यानंतर आता देवीची 5 दिवस जी आहे ती श्रमनिद्रा चालणार आहे आणि त्यानंतर देवी कोजागिरीला पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, तुळजापूर।